शिकणार आहोत आणि आपल्या आजच्या विषयाचे नाव आहे पुढाऱ्यांमध्ये लोभ आल्यावर निर्णय कसे चुकतात. आजचा विषय आहे पुढाऱ्यांमध्ये लोभ आल्यावर निर्णय कसे चुकतात. हा आजचा आपला विषय आहे आणि आजच्या विषयामधून आपण हे समजून घेणार आहोत की आताची जी लिडरशिप आहे ती लोभामुळे जे आहे ती करप्ट झालेली आहे आणि अशा प्रकारची लिडरशिप जी आहे ती प्रभू येशूने जे आहे केलेली आपल्याला पाहायला भेटत नाही. किंवा अशा प्रकारचे जे लीडर आहे ज्यांच्या काही लोभ आहे असे लीडर येशूने जे आहे ते तयार केले नाही. आणि आज हा विषय आपण शिकत असताना हे समजून घेणार आहोत की पुढाऱ्यांमध्ये ज्यावेळेस लोक प्रवेश करतो त्यावेळेला निर्णय जे घेतात ते चुकीचे जे आहे ते घेत असतात आणि कशा प्रकारे हे जे निर्णय आहे ते चुकीचे घेतात आणि त्या निर्णयामुळं कशा प्रकारच्या नुकसानीला किंवा त्रासाला हे जावं लागत असतं हे देखील आपण काय करणार आहोत यामध्ये कव्हर करणार आहोत. आणि देवाच्या सेवकांना किंवा पुढाऱ्यांना न्याय, नम्रता आणि प्रामाणिकपणा जो आहे तो दाखवणं किंवा तो ठेवणं जे आहे ना फार गरजेचं आहे. आणि आपण पाहतो की परंतु आजच्या पुढाऱ्यांमध्ये ह्या सर्व गोष्टी दिसत नाही. मग त्या उलट आजच्या पुढाऱ्यांमध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात तर त्यांच्या हृदयामध्ये लोभ आहे, त्यांच्या जीवनामध्ये स्वार्थीपणा आहे, त्यांच्या जीवनामध्ये धनाविषयीची लालसा आहे किंवा त्यांच्या जीवनामध्ये आपण प्रतिष्ठेची जी काही हाव आहे ती आपण पाहत असतो. आणि मग ज्या वेळेला ते निर्णय घेतात त्यावेळेला त्यांच्या निर्णयामध्ये आपल्याला भ्रांतता जी आहे ती दिसून येते, त्यांच्या निर्णयामध्ये अन्याय दिसून येतो, त्यांच्या निर्णयामध्ये विनाश जो आहे आपल्याला दिसून येत असतो. आणि आपण हा जो विषय शिकत आहोत हा विषय समजून घेणं फार गरजेचं आहे. मग यातला पहिला जो मुद्दा आहे तो आहे लोभामुळे निर्णय स्वार्थी होतात. पहिला मुद्दा लिहा, लोभामुळे निर्णय स्वार्थी होतात. आणि बघा ज्या वेळेला एखाद्या पुढाऱ्यामध्ये लोभ प्रवेश करतो त्यावेळेला तो जो पुढारी आहे तो अशा प्रकारचे निर्णय घेतो की जे स्वार्थी असतात. आणि ज्या वेळेला आपण नीतिसूत्राचं पुस्तक 28वा अध्याय आणि वचन 25 ज्या वेळेला आपण वाचतो तर नीतिसूत्राच्या पुस्तकाच्या वचन 25 मध्ये अतिशय स्पष्टपणे आपल्याला काही महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पुढाऱ्याच्या लोभामुळे जो काही स्वार्थीपण त्याच्यामध्ये आहे ना त्याच्यामुळे त्याने जे काही निर्णय घेतलेले आहे ते कसे आहेत ते आपण वाचणार आहोत. कोणतरी वाचल्यास ते मदत करा. वचन 25, लोभी मनुष्य तंटा उपस्थित पण परमेश्वरावर भाव ठेवणारा दष्टपुष्ट होतो. व्हेरी गुड. येस ब्रदर सुभाष परवाचा. येस, थँक्यू साक्षी. लोभी मनुष्य तंटा उपस्थित करतो पण परमेश्वरावर भाव ठेवणारा दष्टपुष्ट होतो. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपल्याला दोन व्यक्ती दिसून येतात. एक व्यक्ती आहे लोभ धरणारा आणि एक व्यक्ती आहे परमेश्वरावरती विश्वास ठेवणारा. आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आपण मोठ्या प्रमाणामध्ये परमेश्वराकडून जे काही आशीर्वाद आहे किंवा जी काही भरभराटी आहे ती प्राप्त झालेली पाहायला भेटते. परंतु पहिला जो व्यक्ती आहे तो लोभी आहे आणि तो व्यक्ती
आपण पाहतो की भरभराट करून घेण्याच्या अनुषंगाने अनेक जे काही वाद आहे किंवा अनेक जे काही भांडणं आहे ना, त्या ठिकाणी त्याच्या त्या लोभीपणामुळं होत असलेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि आज सेवेमध्ये आपल्याला अशा प्रकारचे जे काही पुढारी आहेत, आज सेवेमध्ये अशा प्रकारचे जे काही पाळक आहे, अशा प्रकारचे जो काही सेवक वर्ग आहे आपल्याला पाहायला भेटतो. आणि हा वर्ग जास्तीत जास्त स्वार्थी जो काही निर्णय आहे स्वतःच्या लाभाकरता, स्वतःच्या फायद्याकरता घेताना आपल्याला दिसून येतो. आणि ज्या वेळेला ते अशा प्रकारे स्वतःच्या फायद्याकरता, स्वतःच्या लाभाकरता ज्या वेळेला ते स्वार्थी निर्णय घेतात, तर त्यावेळेला त्यांच्या त्या निर्णयामुळं अनेक मोठ्या प्रमाणामध्ये भांडण, तंटा किंवा वाद जो आहे तो उपस्थित होण्याची जी काही शक्यता आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते, किंवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाद जो आहे तो होत असलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण ज्या वेळेला यहुदाचं पुस्तक पहिला अध्याय आणि वचन 11 ज्या वेळेला आपण वाचतो, तर यहुदाच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाच्या वचन 11 मध्ये आपल्याला पाहायला भेटते की याकूब हा त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे अशा प्रकारचे जे काही लोभी माणसं आहेत त्यांच्याविषयी काहीतरी महत्वाच्या गोष्टी सांगताना दिसून येत आहे. बघा ते वचन काय म्हणत आहे, 11 वचन. त्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण ते कायनाच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांती मार्गात बेफामपणे घुसले आणि कोरहासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपण काईन बघत आहोत, ह्या ठिकाणी आपण बलाम बघत आहोत आणि या ठिकाणी आपण कोरह बघत आहोत. ठीक आहे. आणि हे तिन्ही विषय येणाऱ्या दिवसांमध्ये सविस्तरपणे आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. काईना विषय शिकणार आहोत, बलामा विषय देखील शिकणार आहोत आपण, आणि कोरहा विषय देखील आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. पण यामध्ये मधलं जे वचन आहे तो भाग जो आहे ना, तो असं म्हणत आहे की द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांती मार्गाने बेफामपणे घुसले. आता बलामाविषयी आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये अतिशय स्पष्टपणे जे आहे ना वाचायला मिळतात. बलाम हा देवाचा संदेष्टा होता आणि बलामाला परमेश्वर देवाने स्पष्टपणे सांगितले होते की त्याने इस्रायलला काय करू नये, श्राप देऊ नये. स्पष्टपणे देवाने त्याला सांगितलं होतं. परंतु बलामाने परमेश्वर देवाचं ऐकलं नाही आणि पैशाच्या लोभामुळं आपण पाहतो की बलाम हा बालाकाला जाऊन मिळाला आणि बालाकाकडनं मोठा जो काही लाभ आहे तो होईल ह्या अनुषंगाने परमेश्वर देवाने जी गोष्ट करण्यासाठी सांगितलेली नव्हती ती गोष्ट त्याने त्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि ती गोष्ट जर काय आहे तर त्याने देवाच्या लोकांना किंवा देवाचं जे निवडलेलं राष्ट्र आहे ज्याचं नाव इस्रायल आहे त्यांना काय केलं, त्यांनी श्राप दिले. लक्ष द्या, आपण पाहतो की ज्या वेळेला आपल्यामध्ये लोक प्रवेश करतो त्यावेळेला निर्णय घेण्याची जी काही क्षमता आहे ना आपली ती कमकुवत होते. आणि निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत करण्याचं काम जर कोणी करत असेल तर तो आहे लोक. आणि हा जो संदेष्ट आहे, बलाम हा जो संदेष्ट आहे ना, ह्याची निर्णय घेण्याची जी काही क्षमता आहे ती कमकुवत झाली होती. आणि अशा कमकुवत झालेल्या क्षमतेतून आपण पाहतो की त्याने देवाला ज्या गोष्टी आवडत नव्हत्या त्या त्याने केल्या. आणि आज देखील अशा प्रकारच्या गोष्टी सेवेमध्ये होत असलेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि म्हणून आपण हा विषय अतिशय स्पष्टपणे समजून घेणं फार गरजेचं आहे की पुढाऱ्यांमध्ये लोक आल्यानंतर त्यांचे जे काही निर्णय आहे ते काय होतात, त्यांचे निर्णय चुकतात. आणि अनेक पुढाऱ्यांचे निर्णय हे चुकलेले असल्या कारणामुळं त्यांच्या त्या निर्णयामुळं अनेक मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या जीवनामध्ये क्षतिग्रस्तता आलेली आहे. देवाच्या राज्याला हानी जी आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे.
आणि त्यांच्या अशा प्रकारच्या चुकीच्या निर्णयामुळं देवाच्या नावाची निंदा जी आहे ती झालेली आहे. दुसरा मुद्दा लोक निर्णयाला आंधळ करतो. दुसरा मुद्दा लोक निर्णयाला अंध करतो किंवा आंधळ करतो. बघा निर्गम याचा 23वा अध्याय आणि वचन 8 काय म्हणते पहा. निर्गम 23वा अध्याय आणि वचन 8. लाच घेऊ नकोस, कारण लाच दोडसांना आंधळे करते आणि नीतिमानांच्या म्हणण्याचा विपर्यास करते. व्हेरी गुड. बघा किती स्पष्टपणे निर्गमच्या पुस्तकामध्ये परमेश्वर देव हा सांगत आहे की लाच घेऊ नको. लाच काय करू नको? घेऊ नको. का? कारण लाच ही चांगल्या डोळस माणसांना जे आहे ते आंधळ करते. आज देखील अनेक लोकांना डोळे असूनही अंधत्व जे आहे आलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्यांना ते अंधत्व का आलं आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर हे वचन आपल्याला स्पष्टपणे ते समजून सांगतं की त्यांनी लाच घेतली आहे. आणि त्यांनी घेतलेली लाच जी आहे ना ही त्यांना इतकं आंधळ करते की ते नीतिमानांच्या चांगल्या सल्ल्याचा जो आहे ना विपर्यास जो आहे ते करत असते. लक्ष द्या. म्हणजे नीतिमानांचा सल्ला देखील त्या ठिकाणी त्यांना आवडत नाही. नीतिमानांचा सल्ला देखील जो त्यांच्या चांगल्या करता असतो ते तो मान्य करत नाही. इथपर्यंत जी लाच त्यांनी घेतलेली आहे किंवा जो लोभ त्यांनी धरलेला आहे त्यामुळं त्यांची जी डोळे आहे ती काय झालेली आहे? आंधळी झालेली आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण पहिले शमूएल 2 अध्याय आणि वचन 17 वाचतो ना तर त्या ठिकाणी एलीचे जे पुत्र आहे, एलीचे पुत्र हफनी आणि फिनहास जे आहे ना हे देवाचे सेवक होते, हे याजक होते. लक्ष द्या. आणि हे सेवक असूनही हे याजक असूनही आपल्याला पाहायला भेटतं की यांनी परमेश्वर देवाचे जे काही अर्पण आहे ना परमेश्वर देवाच्या मंदिरामध्ये अर्पण करण्यात आलेले जे काही बली आहे किंवा ज्या काही समर्पित भाकरी आहे त्या त्यांनी त्या ठिकाणी स्वतःसाठी घेतलेल्या होत्या. आणि नेहमी ते अशा प्रकारेच करत असल्या कारणामुळं त्यांच्या अशा प्रकारचं कार्य हे अनेक लोकांचा जो काही विश्वास आहे तो देवावरचा ढासळण्याकरता कारणीभूत ठरला. किंवा अनेक लोक जे देवाला ओळखणारे होते त्यांच्याकरता यांचं अशा प्रकारचं जे काम आहे ना ते अडखळून ठरलं. आणि अनेक लोक त्यांच्या अशा कामांना पाहून देवापासून दूर गेले किंवा देवावरचा त्यांचा जो विश्वास आहे तो कमी झाला आणि परत ते देवामागे चालले नाही. आज देखील अशा प्रकारचे आपण पाहतो की विश्वासणारे आहे किंवा पुढारी आहे किंवा बाळक आहेत किंवा सेवक आहे जे देवाच्या सेवेमध्ये राहून आंधळे झालेले आहे. आणि त्यांना प्राप्त झालेलं जे काही आंधळपण आहे ना ते लोभामुळे झालेलं आहे. आणि त्यांना चांगल्या व्यक्तीचे जे काही निर्णय आहे ते त्यांना पटत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते भ्रष्ट झालेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि बघा ज्यावेळेला आपण पहिले शमूएल 2 अध्याय आणि त्याचं वचन 17 वाचतो तर पहिले शमूएलच्या 2 अध्यायाचे वचन 17 मध्ये आपल्याला काय लिहिलं ते बघा. त्या ठिकाणी काय लिहिलं आहे? हे त्या तरुणांचे पाप परमेश्वराच्या दृष्टीने फार घोर होते, कारण त्यामुळे लोकांना परमेश्वरासाठी अर्पण आणण्याचा वीट आला. बघा काय स्पष्टपणे लिहिलेलं आहे. हे जे तरुण आहे ना ह्या तरुणांचं जे पाप आहे परमेश्वराच्या दृष्टीने फार फार म्हणजे फार घोर असं होतं. आणि त्यांच्या अशा प्रकारच्या
पापामुळं लोकांनी परमेश्वरासाठी अर्पण आणण्याचं जे आहे ना, आपण त्या ठिकाणी पाहतो की अन्नाचा वीट त्या ठिकाणी लोकांना आला. म्हणजे इथपर्यंत हफ्सी आणि फिनहास हे जे एली याजकाचे पुत्र होते आणि देवाने त्यांना याजक म्हणून निवडलं होतं, सेवक म्हणून निवडलं होतं, यांनी लोकांना काय आणलं माहिती का? वीट आणला, किंवा हे लोकांकरता अडकण बनले आहे. आज खऱ्या अर्थाने अनेक लोक हे देवाकडं का वळत नाही माहिती का? किंवा जे लोक देवाकडे आलेले आहेत ते देवापासून का लांब जातात माहिती का? कारण त्यांच्या अशा प्रकारच्या गोष्टींना लीडर लोक किंवा पास्टर लोक किंवा सेवक लोक जे आहे ना, ते कारणीभूत आहेत. कारण त्यांच्या काही देवाचं दैवीपण किंवा देवाचा स्वभाव वास करत नाही, किंवा देवाचं नीतिमत्व किंवा देवाची पवित्रता वास करत नाही, तर त्यांच्या काही लोभ जो आहे ना, पैशाविषयीचा किंवा प्रतिष्ठेविषयीचा किंवा पदाविषयीचा किंवा जगाविषयीचा, जगाच्या गोष्टींविषयीचा हा वास करत असल्या कारणामुळं लोकांनी एकंदर त्यांचे जे काही कॅरेक्टर आहे त्याचा अभ्यास केला आणि ते अडखळले आणि ते व्यवस्थेला आणले. आज देखील या गोष्टी होत आहेत. त्या काळामध्ये देखील या गोष्टी होत होत्या, आज देखील होत आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या कॅरेक्टर पासून आपण आपल्या स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे. आणि आपण विश्वासात कमी होऊ नये, किंवा आपण अडखळल्या जाऊ नये, किंवा आपण देवापासून लांब जाऊ नये, याची आपण काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून अशा लोकांपासून आपण दूर राहायला पाहिजे. तिसरी गोष्ट, लोक न्याय विकतो. तिसरी गोष्ट, लोक न्याय विकतो. बघा, आमोस 2 अध्याय आणि वचन 6 काय म्हणत आहे? आमोस 2 अध्याय आणि वचन 6. परमेश्वर म्हणतो, इस्रायलाचे 3 काय पण 4 अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही. कारण ते रुपयासाठी नीतिमानास विकतात, एका जोड्यासाठी गरीबास विकतात. बघा किती स्पष्टपणे या ठिकाणी देव न्याय संदर्भात बोलत आहे. आणि ज्या वेळेला एखाद्या देवाच्या सेवकाच्या जीवनामध्ये लोक शिरतो, त्यावेळेला तो देवाचा सेवक न्याय योग्य प्रकारे करत नाही, तर तो विपरीत न्याय करतो. आणि विपरीत न्याय एकदा, दोनदा, तीनदा, कितीदा? वचन बघा काय सांगत आहे या ठिकाणी. परमेश्वर अतिशय स्पष्ट म्हणत आहे. परमेश्वर म्हणतो, इस्रायलाचे 3 काय पण 4 अपराध झालेले आहेत, आणि म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही. अनेक वेळा आपण देवाचं जे वचन आहे ना, ते स्पष्टपणे समजून न घेतलं असल्या कारणामुळं आपण विपरीत न्याय करण्याकडं जास्त झुकाव जो आहे तो बघत असतो. पण जर परमेश्वराचं वचन जर आपल्याला माहिती असेल, तर आपल्याला विपरीत न्यायापासून वाचता येऊ शकतं. आणि बघा, वचन स्पष्टपणे सांगत आहे की 3 काय तर 4 अपराध जे आहेत ते इस्रायलांनी केलेले आहेत. आणि म्हणून मी आता शासन करण्यापासून माघार घेणार नाही. कारण ते पैशासाठी, कारण ते लोभासाठी, कारण ते प्रतिष्ठेसाठी, कारण ते मानपानासाठी, कारण ते पदासाठी जे काही नीतिमान लोक आहेत ना, त्यांना विकतात. त्यांना विकतात म्हणजे काय? त्यांच्याविषयी वाईट गोष्टी पसरवून त्यांची जी काही साक्ष आहे ती खराब करतात. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की एका जोड्यासाठी गरीबाला जे आहे ते विकून टाकतात. म्हणजे विचार करा, गरीबाची किंमत देवाच्या दृष्टीने अनमोल आहे, पण माणसाच्या दृष्टीने गरीबाची किंमत ही एका जोड्यासारखी आहे. चपलीचा जोडा असतो ना, त्याच्यासाठी. विचार करा, म्हणजे ह्या जगामध्ये राहत असताना देवाने ज्या गोष्टीला महत्व दिलं त्या गोष्टीला त्याच्या सेवकांनी महत्व दिलं पाहिजे. या अनुषंगाने देवाने त्याच्या सेवकांना सेवेमध्ये सेवा करण्यासाठी उभं केलेलं आहे. देवाची काय सांगतो, जशी तू आपल्या स्वतःवरती प्रीती करतो तशी तू आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर. योहानाच्या पुस्तकामध्ये वचन अतिशय स्पष्टपणे सांगत आहे
की जास्त म्हणतो की मी आज देवावरती प्रेम आहे, पण आपण आपल्या भावावरती प्रेम करत नाही, तर तो लबाड आहे, तो खोटा आहे. लक्ष द्या, आपल्याला एकमेकांवरती प्रीती करण्यासाठी देवाने सांगितलेलं आहे. आणि आपण ज्या वेळेला प्रीती करण्याऐवजी एकमेकांना विकतो, एकमेकांना त्रास देतो, एकमेकांना फसवतो, एकमेकांची साक्ष खराब करतो, एकमेकांना आपण अतिशय भयानकरित्या दुखवतो ना, त्यावेळेला परमेश्वर देव हा स्पष्टपणे म्हणतो की मी शासन करत. मी काय करत? शासन करत. आणि लक्ष द्या, आज आपल्याला ह्या गोष्टींमध्ये हे समजून घेणं फार गरजेचं आहे की परमेश्वर देव विरोध करतो अशा लोकांना, जे लोभाने भरलेल्या, जे विपरीत न्याय करतात, जे गरिबांकडे लक्ष देत नाही, जे नीतिमानांची साक्ष डॅमेज करतात, अशा लोकांचा न्याय परमेश्वर जो आहे ते करत असतो. आणि बघा, ज्यावेळेस आमोसचं पुस्तक 8 अध्याय आणि वचन 6 आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी कशा प्रकारे लिहिले पहा. वचन 8 अध्याय वचन 6. म्हणजे आम्ही रुपये देऊन दिनांना विकत घेऊ, एक जोडा देऊन गरिबांना विकत घेऊ व गव्हाचे भूस विकून टाकू. व्हेरी गुड. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, इतकी जी काही मजल आहे इस्रायल लोकांनी काय केली माहिती का? मारलेली आहे. म्हणजे त्यांना काहीच वाटत नाही. त्यांना असं वाटतं की आपण जे करत आहोत ते चांगलं आहे, आपण जे करत आहोत ते काही चुकीचं नाहीये. आणि ते देवाच्या दृष्टीने चुकीचं होतं, जरी त्यांच्या दृष्टीने चुकीचं नव्हतं. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपल्या स्वतःचा फायदा हा चांगला आहे, पण काही तो देवाच्या दृष्टिकोनातून चांगला आहे का? देवाच्या सेवेमध्ये राहत असताना, देवाची सेवा करत असताना, देवाने आपल्याला त्याचं लेकरू म्हणून निवडलेलं आहे, तर अशा वेळेला आपण देवाकडनं आशीर्वाद प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने देवासोबत चाललं पाहिजे का आपण आपल्या ठाई असलेला जो लोभ आहे त्याच्या साह्याने अनेकांना फसवून स्वतःची भरभराट करून घेत चालणं चांगलं आहे? वचन सांगतं, जो परमेश्वरावरती भाव ठेवतो त्याची भरभराट होते. पण जो ज्याच्यात हे लोभ असतो ना, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण पाहतो की भांडणं असतात, तंटे असतात, वाद विवाद असतात, त्याच्या जीवनामध्ये अशांतता असते, त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे जे आहे ना आशीर्वाद नसतात. मग देवाचे लेकरे या नात्याने आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद यावे यासाठी आपण या दिवसांमध्ये ह्या भागामध्ये आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण जे आहे ते केलं पाहिजे. मुद्दा क्रमांक 4 लिहा, लोभी पुढारी देवाचा आदर करत नाही. पुढचा मुद्दा लिहा, लोभी पुढारी देवाचा आदर करत नाही. आणि मत्थ्याचं पुस्तक 4 अध्याय आणि वचन 24 आपण वाचू. आणि त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा. मत्थ्य 4 अध्याय आणि 6 अध्याय आणि 24 वचन. अध्याय 24 वचन मत्थ्य. हा 24 वाजता. येस, 6:24. कोणीही 2 धन्याची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करेल व दुसऱ्यावर प्रीती करेल, अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. व्हेरी गुड. ज्या पुढाऱ्यामध्ये लोभीपणा असतो तो पुढारी नेहमी देवाचा अनादरच जो आहे तो करत असतो. आणि ह्या वचनामध्ये आपल्याला 2 धनी दिसतात आणि एक धनी स्वतः देव आहे आणि एक जो धनी आहे तो पैसा आहे. आणि आज अनेक सेवक देवाच्या सेवेमध्ये आपल्याला पैशांची सेवा करताना दिसत नाही की देवाची. आणि ते पैशांची सेवा करत असताना ज्या वेळेला आपल्याला दिसून येतात त्यावेळेला एकीकडे ते देवाचा अनादर करत आहे हे देखील आपल्याला समजून येणं गरजेचं आहे. कारण वचन सांगत आहे की कोणीही
दोन धनाची चाकरी करू शकत नाही. चाकरी म्हणजे काय? सेवा. कारण तो एकाचा द्वेष करल आणि दुसऱ्यावरती प्रीती करल, किंवा एकाशी तो एकनिष्ठतेने राहील किंवा दुसऱ्याला तो तुच्छ मानल. आणि तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. लक्ष द्या, जर तुमच्या जीवनामध्ये देव आहे तर तुम्ही देवाशी एकनिष्ठ राहायला पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये जर देव आहे तर तुम्ही देवाला जे आहे ना त्याचा आदर जो आहे तो दिला पाहिजे. परंतु जर आपल्या जीवनामध्ये देव नाही तर मग आपण धनाची चाकरी करत आहोत, आपण धनावरती प्रीती करत आहोत, आपण धनाशी जे आहे ते एकनिष्ठतेने राहत आहोत, ना की देवाशी. पण वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की आपल्याला देवाने यासाठी निवडलेलं आहे की आपण या सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला दूर ठेवावं आणि देवाविषयीचा आदर आपण करावा, देवाशी आपण एकनिष्ठतेने जे आहे ते चालावं. आणि बघा, पवित्र शास्त्रामध्ये ही संधी यहूदा इस्करियोत याला मिळाली होती की त्याने येशूचा आदर करावा, येशू सोबत एकनिष्ठतेने चालावं, येशूवर त्याने प्रीती करावी, येशूचं त्याने ऐकावं, येशूने सांगितल्याप्रमाणे त्याने जीवनात वाटचाल करावी, आध्यात्मिक जीवनामध्ये वाढवावे. ह्या सर्व गोष्टीची संधी त्याच्याकडे होती. परंतु त्याने त्या ठिकाणी त्या संधीचा फायदा करून घेतला नाही. तर वचन सांगतं, येशूचे शिष्य असूनही लोभाने त्याला 30 रुपयाकरता येशूला विकण्याकरता प्रवृत्त केलं. आणि बघा, तेव्हापासून तो येशूला धरून देण्याची जी काही संधी आहे तो शोधत होता. बघा वचन काय सांगत आहे, लूक 22:6. त्याला तो मान्य झाला नाही आणि गर्दी नसेल तेव्हा त्याच्या हाती त्याला धरून देण्याची तो संधी शोधू लागला. बघा किती स्पष्टपणे या ठिकाणी लिहिलेलं आहे की येशूला तेव्हा त्यांच्या हाती, म्हणजे शास्त्री फरीसी जे आहे ना त्यांच्या हाती येशूला धरून देण्याची तो म्हणजे यहूदा संधी शोधू लागला. लक्ष द्या, ज्या वेळेला जीवनामध्ये लोभ असतो ना, तो लोभ आपल्याला एकमेकांचा विश्वासघात करण्याकरता उकसवतो, एकमेकांना धोका देण्याकरता उकसवतो, एकमेकांना पकडून देण्याकरता उकसवतो, एकमेकांचं वाईट करण्याकरता उकसवतो, एकमेकांचा द्वेष करण्याकरता उकसवतो, एकमेकांविरोधामध्ये बंड करण्याकरता तो लोभ आपल्याला उकसवतो. आणि ह्या ठिकाणी यहूदा इस्करियोत याच्या ठाई असलेला जो काही पैशांचा लोभ आहे ना, त्या लोभाने त्याला येशूला धरून देण्याकरता उकसवलं आणि त्याने येशूला धरून दिलं. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना जर आपण देवाची लेकरं आहोत आणि देव आपल्याला कळालेला आहे तर आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे हे समजणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला आपल्याला हे समजल त्यावेळेला आपण देवाला आदर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला आपण देवाला आपल्या जीवनामध्ये प्रथम प्राधान्य दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यावेळेला आपल्याला हे समजेल की देव सर्वश्रेष्ठ आहे त्यावेळेला आपल्या ठाई असलेला जो काही लोभ आहे ना तो निघून गेल्याशिवाय. आणि म्हणून आपल्याला ह्या दिवसांमध्ये स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे. शेवटचा मुद्दा लिहून घेऊया. लोभामुळे पुढारी खोटा सल्ला देतात. लोभामुळे पुढारी खोटा सल्ला देतात. आणि बघा मिखा 3रा अध्याय आणि वचन 11 काय म्हणत आहे, कशा प्रकारे मिखा हा लोभामुळे पुढारी खोटा सल्ला देतात याविषयी सांगत आहे. रेफरन्स सांगा पासून. मिका 3रा अध्याय आणि 11 वचन. तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करतात, तिचे याचक वेतन घेऊन शिक्षण देतात, तिचे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगतात, तरी ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की परमेश्वर आमच्या ठाई नाही काय, आमच्यावर काही अनिष्ट येणार नाही. बघा काय म्हटलेलं आहे, तिचे प्रमुख म्हणजे यामध्ये पास्टर, सेवक, पुढारी, यामध्ये 5 पदरी सेवा, शिक्षक, प्रेषित, भविष्यवक्ता हे सर्व आले. ठीक आहे ना.
बघा, असं म्हटलेलं आहे की तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय विपरीत करतात. आज पण ह्या गोष्टी सुरू आहेत. आज पण या गोष्टी सुरू आहेत देवाच्या सेवेमध्ये. लाच खाऊन न्याय विपरीत करतात. अनेक एक्झाम्पल आहे, अनेक उदाहरणं आहेत. आणि वचन सांगत आहे की तिचे याजक हे वेतन घेऊन शिक्षण देतात. वेतन कसे द्या? वचन सांगतं जे तुम्हाला फुकट मिळालं तुम्ही ते फुकट दिलं पाहिजे, पण फुकट देत नाही. त्यासाठी मोठा चार्ज जो आहे ना ते घेत असतात. तुम्ही पहा, मोठमोठ्या मिटिंग अरेंज केल्या जातात आणि त्या मिटिंगांमध्ये जे वक्ते येतात ना, त्या वक्त्यांचे फार फार डिमांड असतात त्यांच्यावर. आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही फी चार्ज करतो. आम्ही जे आहे आम्हाला असंच हॉटेल पाहिजे, आम्ही अशाच प्रकारचे जेवण पाहिजे, आम्हाला तुम्ही घ्यायला यायचं, आमचं हे आमचं ते आमचं जाणे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की देवाने त्यांना निवडलं कशासाठी आणि ते काय करत आहे. आज मोठमोठ्या मिटिंगा देशामध्ये देशाच्या बाहेर होतात आणि तुम्ही त्या सेवकांचं जर अवलोकन जर केलं तर लिटरली ते जे सेवक आहे ना वेतन घेतात आणि मग ते वचन शिकवतात. मग ते जे आहे ना देवाविषयीच्या गोष्टी लोकांना सांगतात. पण ह्या गोष्टी देवाला मान्य नाहीये. वचन स्पष्टपणे सांगतं, 2 पेत्र 3 अध्याय आणि वचन 3 पहा काय म्हणत आहे. 2 पेत्र 3 अध्याय आणि वचन 3 पहा. प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटच्या दिवसात थट्टा करत येऊन म्हणतील. 2 पेत्र 2 अध्याय 3 अध्याय 3 वचन. 2 पेत्र 3:3 का 2:2? 2 अध्याय 3 वचन. ते लोक धरून बनावट गोष्टी सांगतील आणि तुमच्यावर पैसे मिळवतील. त्यांच्याकरता नेमलेला दंड पहिल्यापासून विलंब करत नाही आणि त्यांचा नाश डोक्यात घेत नाही. व्हेरी गुड. ते लोक धरून बनावट गोष्टी काय करतात माहिती का? सांगतात. लोक धरून बनावट गोष्टी सांगतील आणि त्यांच्यावर पैसे मिळवतील. लक्ष द्या, अशाच गोष्टी सुरू आहे आज देवाच्या सेवेमध्ये. आणि अशा प्रकारच्या लोकांना आपल्याला ओळखता येणं फार गरजेचं आहे. अशा लोकांना आपण ओळखलं पाहिजे. अशा लोकांना आपल्याला जे आहे ना ओळखून इतर लोकांना त्यांच्यापासून वाचवणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला अशा प्रकारे आपण त्या लोकांना ओळखून, जे भ्रष्ट आहे, जे लाच घेणारे आहेत, जे देवाच्या सेवेच्या मागे लागतात, ज्यांनी पवित्रतेचं नुकतं सोंग घेतलंय पण आंतरिक क्रूर लांडगे आहे, अशा प्रकारच्या लोकांपासून आपल्याला इतर लोकांना जे आहे ते वाचवता येऊ शकतं. आणि म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये हा जो विषय शिकलो आहोत चर्च, की पुढाऱ्यांमध्ये लोक आल्यावर निर्णय कसे चुकतात, हा आपण विषय शिकत असताना आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि आपण देखील हे तपासलं पाहिजे काय आपले निर्णय चुकतात का लोभामुळे. आणि जर चुकत असेल तर मग आपल्याला बदलण्याची आवश्यकता आहे. आणि जर चुकत नसेल तर मग त्याबद्दल देवाला धन्यवाद देण्याची आवश्यकता आहे. आणि लक्ष द्या, आपण लोभामुळे निर्णय स्वार्थी होतात. लोक निर्णयाला आंधळ करतो, लोक न्याय विकतो आणि लोभी पुढारी देवाचा आदर करत नाही. हे भाग आपण जे आहे ते शिकलो आहे. आणि लोभामुळे पुढारी खोटा सल्ला देतात, हे एकूण 5 मुद्दे आपण शिकलो. आणि ह्या 5 मुद्द्यांवरती आणखीन मनन करा आणि आणखीन यातून काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही देवाकडून शिकायचा प्रयत्न करा. देव या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. यावेळेला आपण आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करू. सर्वजण